ह्यांच्या मागे रडायचं. काम नाही कुणाला, पोरांना काम पण भेटत. अरे कशाला या लोकांना निवडून दिले काय कळत नाही. खरंच आम्ही गलती केली या लोकांना निवडून देऊन. पुढच्या वेळेला वोटिंग नाही करणार कोणाला, असंच बोकस घालवायचं. नाही आम्हाला काम नाही म्हणून ते काम लावलंय साहेबांनी. ऑनलाईन बुकिंग घ्यायला हवी आहे ना, ऑनलाईन बुकिंगच होत नाहीये. सक्रिय नाही असंच बोलताय. काय करायचं सांगा बरं. कामधंदे सुरू राहते, हे लाईनीत उभं राहायचं उन्हातानात. बरोबर. जे आपलं जे आपले इंटरनल जे आपले हे आहेत ते सूत्र कुठे आहेत. बरोबर. तोपर्यंत गरीब गेला ना देशामध्ये. US आणि इराणमध्ये जो युद्ध आहे त्याचा परिणाम जो आहे भारतावरती देखील दिसतोय. लोक ऍक्च्युली गॅसच्या म्हणजे भारत गॅसच्या बाहेर उभे आहेत, रांगा सकाळपासून लागले. त्या काकी आपल्यासोबत. काकी किती दिवस झाले तुमच्याकडे? 4 दिवस झाले. रोज येतोय आम्ही आणि रोज जातोय परत. गॅस बुक नाही झालाय आम्हाला अजून. पोरं आहेत आमची लहान लहान. काय करायचं, कोणाला सांगायचं. तुम्ही युद्ध करून मोकळे झाले पण आम्हाला इथे मारून टाकायला लागलेत. वैताग नुसता. 4 दिवस झाले आम्ही असे लाईनीला उन्हातानात आणि मिळत नाही. काही नाही मिळत. माझी 4 गॅस टाक्या तरी पण एक नाही मिळाली अजून. अवघड आहे गॅस. इकडे एक सर सुद्धा. सर आप कह रहे थे कि 1 महीने से आपको मिला नहीं. हाँ भाई, मुझे 1 महीने से गैस नहीं मिल रहा है. मैं अभी वो बुकिंग कर रहा हूँ उस पर, तो बुक भी नहीं हो रहा है. तो मुझे डायरेक्ट ऑफिस में आना पड़ा है. अभी देखो अभी पता नहीं क्या देंगे कि नहीं देंगे. 1 महीना हो गया है. 1 महीने से आप. हाँ 1 महीना हो गया. अभी मैं 1 महीने से बुकिंग कर रहा हूँ, गैस मेरे को मिल रहा ही नहीं है. तो आप कैसे मैनेज कर रहे हो? अभी क्या कर, अभी देखते अभी होटल से मैनेज करे थोड़ा थोड़ा. आता सध्या काय रेट आहे? 900 काहीतरी 13 रुपये. आधी किती होतं? आधी 852 रुपये होता. 852 होता. हो. मग आपले जे हे आणि झालं वरचे घेणारे आणून देणारे 20 रुपये घेतात. हे खाली झोपडीत सुद्धा. हे म्हणतात की लाडकी बहीण, आता लाडक्या बहिणीला कोणाला आम्हाला नाही दिले लाडकी बहीण. ज्यांना दिले त्यांना त्रास होत असेल. आम्ही घेतलीच नाही कोणाची. मी 1 रुपया कोणाचा घेतला नाही. लाडक्या बहिणीवाल्यांना प्रॉब्लेम आता हा निस्तरायला येतोय. काय होतं हे सगळं काय बरोबर आहे. करणार? दिलंय तर लाडक्या बहिणीला आता हे निस्तरणार. काय बघा ना कसं काय ऑनलाईन मिळणार. एवढं महागाई. तेलाचा डबा 400 रुपये केला. 4000. काय स्वस्त आहे. 4000. भाज्या महाग आहे, सगळं वस्तू महाग आहे. किलो भाजी. हा काय माणसाने काय खायचं काय. मरायचं ह्यांच्या मागे रडायचं. काम नाही कुणाला, पोरांना काम पण भेटत. खुश झाल्या नुसत्या. लाडक्या बहिणीला 1500 रुपये काय दिले तर लगेच खुश झाल्या. झाल्या बाया नुसत्या बेताल झाल्या आम्ही होत्या 1 रुपया नाही घेतला कोणाचा. आम्ही कामच पैसे नाही त्याच्या पोरांना काम लावा. मग काय एवढं शिकलेल्या पोरांना पण काम नाहीत. खावा म्हणा ती बी भेटलं तर ठीक. काय आता एकच झाला, दुसरं काय करायचं. तर हे त्रस्त लोक आहेत आणि लोकांना सकाळपासून येऊन रांगा लावतायत. ह्याच्याकडे लक्ष देत नाहीये. पाणी पण मिळत नाही पियायला. मग काय पाणी नाही 3-3 दिवस. गॅस नाही 3-3 दिवस. महिना बिल्डिंग केलं तर बिल्डिंग पाणी नाही. नुसत्याच बिल्डिंग बांधून दिले. लय हाल बेकार करून ठेवले मुंबईवाले. अरे कशाला या लोकांना निवडून दिले काय कळत नाही. खरंच आम्ही गलती केली या लोकांना निवडून देऊन. पुढच्या वेळेला वोटिंग नाही करणार कोणाला, असंच बोकस घालवायचं. ते परवडेल का. असे हाल नको आमचे. आम्ही शुगरवाल्या बायका अशा रात्रंदिवस असं लाईनीत 8-5 वाजेपर्यंत राहिल्यावर काय करणार. त्यांच्याकडे लक्ष नाही देत मग परत. पोरं बाहेर पडले. बस दुसरं काय नाही. हे बघा हे असे वयस्कर लोक सिलेंडर घेऊन येत आहेत. इथे रांगेत उभे राहतात 4-4, 5-5 तास. त्यांचा नंबर येतो आणि त्यांना सांगितलं जातं की आता नाही उद्या या. असे करत करत लोक 4-4 दिवस रांगेत उभे राहिलेले आहेत आणि त्यांना शेवटी नैराश्य लागते त्यांच्या हाती. आणि त्यांना या गोष्टींचं ऍक्च्युली सरकार कुठे आहे? निवडून दिलेलं आहे. सरकारने जागं व्हायचं आहे. सरकार कुठे आहे असा या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे. काय केलंय आपण? कुणाला निवडून दिलंय? दुसरं वेगळं करतो का सरकार पण? आमच्यात घेऊन आम्हाला ते करते ती. काय नाही वेगळं करत. तिथं भाव वाढवून आमचेच पैसे घेतात जास्त. नाही केवायसी बी नाही केली म्हणते ती. एकदा म्हणते ती नाही. किती दिवस झाले सिलेंडर भेटून आता. मग एवढं असतंय काय. आणि आज नुसते हेल्पाटात घालायचं
हा? मग किती दिवस झाले मी बुक केलेलं अजून की नाही सिलेंडर. इतके दिवस असते का सिलेंडर? ऑनलाईन तर होतच नाही ना, नाही होत ऑनलाईन पण. म्हणून यावं लागतं आणि इथे मला आल्यानंतर तर मेसेज पण आलाय की येणार आहे सिलेंडर, पण आलाच नाही. 2 दिवस झालं वाट बघते मी सिलेंडरची. मग जेवण कसं तुम्ही स्वयंपाक कसं मॅनेज करता? आता काय करणार? पाव करता? मग काय करावं? पावा चाय पाव खाल्लाय त्याने. मग आणि दोन्ही टाइम मग कसं मॅनेज होत आहे? म्हणजे स्वयंपाक करायला तर खूप नाही 4 पाऊच खातात पावाडा आणून. खरंच की एक सिलेंडर असलं काय करायचं? काय म्हणताय काका? नाही आम्हाला कामं नाही म्हणून इथे काम लावलंय साहेबांनी. हा. कारण काय चांगले साहेब आहेत आणि व्यवस्थित गरीब लोकांचं व्यवस्थित करायला लागले. हा, चांगल्या माणसाचं व्यवस्थित आहे. पण हा आज 4-4 दिवस 5-5 दिवस तिथे फोन लावला तर फोन लागत नाही. पहिल्या म्हणतो बुकच नाही झाला. आता पोरं बाळ रस्त्यात आलेत, मी गॅस सुरू झाली. काय करायचं आहे का काय? आज एवढे माणसं कामधंदे सोडून आलेत. म्हातारे माणसं जर पडे झाले तर ते पण आलेत. काय त्यांचं? पण ऑनलाईन बुकिंग घ्यायला हवी आहे ना. ऑनलाईन बुकिंगच होत नाहीये. सक्रिय नाही असंच बोलतायत. कॉलवरती रिप्लाय तर होतच रिप्लायच नाही. नाही, कट होतोय फोन. सक्रिय नाही. आम्ही 4 दिवसाच्या नंतर आले वेगळं, कट होतो नंबर. काय करायचं सांगा बरं? ऍटलीस्ट ऑनलाईन बुकिंग तरी घ्या. तुम्ही पाठवा तुम्ही 25 डेज ने, पण ऑनलाईन बुकिंग घ्या ना. कामधंदे सोडून आता हे लाईनीत उभं राहायचं उन्हात आणत. ऑफिस मध्ये एकच जण बसले बुकिंग करायला. 2-2 जण परी बसवा बुकिंग करायला. माणसं एवढं उन्हात आणत उभे राहिल्यात. 2 घंटे तिथे वर झालेत. इथं अजून 2 घंटे 3 तास लागले घंटे तुम्हाला इथपर्यंत इथं यायला यायला. साठी. मग इथून पुढे आता किती लागेल तुम्ही सांगा? आता 4-5 तास होणारच ना तिथपर्यंत जाईपर्यंत. असं आमच्यासारखे हे गुडघे क्या कितने टाइम से खड़े हो आप? किती वेळ झाला काका येऊन? अर्धा घंटा होगा. अर्धा तास. किती वाजता आलेला तुम्ही सकाळी? सकाळी नाही आला, आत्ता आलो. उन्हातोणाचा ऍक्च्युली तुम्ही आता जॉब करून प्लस तुम्हाला या रांगेत उभं राहायला लागतं. आणि दुसरी गोष्ट की परत जायचंय आम्हाला. स्कूल काम सगळं आहे ना, सगळं बघावं लागतंय. जॉईंट फॅमिली त्यात अजून. माझं म्हणणं एवढंच आहे, ऑफिस मध्ये 1 जण आहे तर तिथे 2-2 जण बसवा. नाही तर ऑनलाईन बुकिंग चालू करा बस. ऍक्च्युली हा त्रास आहे लोकांना होतोय. मागे युद्धाचा परिणाम जे एलपीजी गॅसवर सुद्धा भारतात दिसतोय. आणि महाराष्ट्रात ऑब्व्हियसली यांनी सांगितलेली परिस्थिती आहे. काही गृहिणी आहेत त्या आजी सुद्धा आल्या. मिळाला का तुम्हाला? बुक झाला? किती दिवसानंतर मिळाला तुम्हाला? आवले दिवस झाले आम्ही लावला होता नंबर. कधी लावला होता नंबर? 5-6 दिवस झाले. लागत होता नंबर नाही लावला, इथं आणून लावला. नंबर? म्हणजे तुम्ही ऑनलाईन बुकच नव्हतं होत ना? केलं ते आलं नाही, म्हणजे नंबर आलाच नाही. हा. ऑफिसला आलो ना नंबर आम्ही बुक मग केला. आता मिळाला तुम्हाला? हा. मग एवढं 3-4 दिवस गॅपच होता घरी. मग स्वयंपाक कसं होत होतं? काय करायचं? कसं हॉटेलमधून माग? नाही. कोणाचं तरी मागून घ्यायचं आणि करायचं चहा प्यायचं. अरे काय करणार? ही परिस्थितीच अशी आहे. काही महिला भगिनी सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुम्हाला मिळाला गॅस? नाही, माझ्या नवऱ्याचं हाफ झालेलं आहेत ना, हा. तर ते सर्टिफिकेट आणायला लावले. केवायसी नाही केली. तुम्ही जाऊन आलात आतमध्ये? हा, जाऊन आलो. तुम्हाला देत नाहीये? नाही, ते बोलले सर्टिफिकेट घेऊन या मग देतो. मग इतके दिवस काय करणार तुम्ही? बिना गॅस तर राहणार? मग आता काय करायचं? काय आहे आपल्या इथे? काय ही परिस्थिती आहे? काय दयाधर्म आहे की नाहीये? यांच्याकडे किती दिवस झाले सिलेंडर नाहीये? सिलेंडर आता मला 10-12 दिवस झाले. बुक करताय? तुम्हाला कोण आहे घरी? कोण आहे? सर्व आहेत, माझे मुलं आहेत, सून आहेत. मग जेवणाचं कसं करताय आपण? ते आता मी घेतलं दुसरीकडून. फ्लॅट मध्ये? नाही, बाजूवालीकडून घेतलं. मग आल्यानंतर तुम्ही त्यांना देणार. हा, मग इकडे काय इश्यू होतोय आतमध्ये? ते बोलले की तुम्ही सर्टिफिकेट घेऊन या, मग तुम्हाला देतील बोलले. मग सर्टिफिकेट कधी किती वेळ लागेल त्याला? त्याला आता उद्या मी जाईल तर घेऊन येईल. अच्छा, मग होईल तुमचं काम. चला. काय म्हणाल की किती दिवसापासून तुम्ही बुक करताय आणि तुम्हाला मिळालं? मला 2-3 दिवस झालं बुक करते, अजून काय भेटला नाही. बंदच आहे सगळं. मग स्वतःहून यायला लागलंय? मी काय आले बघा, पायाला सगळं लंगडे पायाने दोन्ही पण पड्या पट्ट्या लावून आले. गुडघ्याच्या वाट्या गेल्यात माझ्या, तरी आले. एकटीच राहते मी, एकटीच राहते. आले आता कशी तर रिक्षाने आले काठी घेऊन. मग कोण नाही तुम्हाला? कोण हाय पोरग आहे पण ते अलग राहतात ना. मी एकटीच राहते इकडे सुमननगरला. काय ऑनलाईन बुकिंग घेत नाहीये, लोकांना त्रास होतोय. या काकीने मला सांगितलं की त्यांना चालता येत नाहीये. उन्हात किती तास उभं होतात? मी आता मला अर्धा तास झाले आहे त्याला इथं. मी अर्धा तास झाले मला आहे.
तुम्हाला बिलकुल थोडंफार चालता येतं तुम्हाला? थोडी काय काठीची आजार उचलते तू काय पाहायला पडतात माझ्याकडे दिसत दोन्ही पाहायला पडतात उभा पण राहिलाय नाही मला. मग जर अशा परिस्थितीमध्ये लोकांना जर इकडे उन्हात रांगेत उभं राहायचं असेल, इकडे अजून काही लोक आहेत. ते बघा एक ताई इकडे गॅस सिलेंडर घेऊन आलेला आहेत. मिळाला का तुम्हाला सिलेंडर? नाही हे खाली सिलेंडर 2 सिलेंडर है. एक है हमारा कितने दिन से अभी आ रहा मेरा लड़का. लड़का आ रहा है आपका? बघा काय हे लोक येत नाहीये. या आजी बघा या वयात त्या अरे भाई त्या सिलेंडर घेऊन त्या ही रांग जी आहे ही परिस्थिती आहे. भारत गॅसच्या ऑफिसच्या बाहेर हे सगळे उभे आहेत. वाईट परिस्थिती आहे भारताची सुद्धा. आम्ही तुम्हाला परिस्थिती दाखवायचा प्रयत्न केला. लोकांचे खरंच हाल आहेत. लोक नोकरीवरती न जाता इकडे रांगेत 2-2, 3-3 तास उभे राहतात आणि तरी सुद्धा त्यांना कोणी सांगत नाही की तुम्हाला मिळेलच. अशा वेगवेगळ्या हे सर पण आहेत. सर काय बोलाल का? ही जी भारतावरती आता एक परिस्थिती आली आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी LPG गॅसचा तुटवडा जाणवतोय. पण ITP काय होतं माहितीये की सगळीकडे शॉर्टेज चाललंय आणि सिच्युएशन अशी आहे की वॉरच्या हिशोबाने आपल्याकडे कमतरता येते. तर डायरेक्ट लिंकेज आहे का फक्त हे स्टॉकिंग चालू आहे याच्यावरती थोडा शोध होणं गरजेचं आहे. राईट. कारण की याच्यामध्ये कसं होतंय की जे वॉर होतंय वॉर फ्रंटवरनं आपण इम्पोर्ट तर करत नाहीये तिकडनं काही. बरोबर. जे आपलं जे आपले इंटरनल जे आपले हे आहेत ते सूत्र कुठे आहेत. बरोबर. आणि हे शॉर्टेज जे होत आहे त्याचं मूळ कारण काय आहे. म्हणजे फक्त वॉरमुळे आपण स्टॉप करून ठेवावं आणि नंतर मग ते Rates प्राइस वाढवणार. त्याच्यानंतर परत आपल्याला त्रास जो नंतर होणार आहे म्हणजे जो ऍक्च्युली जेव्हा वॉर सिच्युएशन येईल तेव्हा अजून डिफिकल्टी होऊन जाईल. तर त्याच्यामुळे हे आता या स्तरावरतीच जसं तुम्ही बघता आता एवढी माणसं उभी आहेत. आता जर कोणाच्या घरी जर ऍक्च्युली गॅस नाहीये तर त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्याला हॉटेलवरनं काही ना काहीतरी जेवण घ्यायचं आहे आणि सगळेच नाही करू शकत तेवढं. हॉटेलमध्ये पण तीच परिस्थिती आहे. हॉटेलमध्ये पण त्यांना काही हॉटेल्स आता मला माहिती आहे असं तुम्ही इथे थोडासा पुढे गेलात तर एक इराणी कॅफे म्हणून आहे. त्यांनी 2 दिवसापासून त्यांनी पण बंदच ठेवलंय. कारण की असं होतंय की म्हणजे तुम्ही ब्लॅक मध्ये पण घेणार तर ब्लॅक मध्ये किती प्राइस आहे काय आहे ते परत इश्यू होऊन जातो. काय वाटतं तुम्हाला यामध्ये सरकार मुद्दामून करते असं वाटतं? नाही की सरकार हे बघा कोणाला आहे ना असं इंडिव्हिज्युअली आपण दर्शवणं पण ठीक नाहीये. पण याच्यामध्ये कसं आहे की हे मूळ कार्य काय म्हणजे रिझन काय आहे या वस्तूचं. कारण की याच्यामध्ये कसं होतंय की आता सप्लायर्स स्टॉक करतायत किंवा त्यांना काय असं इंडिकेशन दिलेलं आहे की आता तुम्ही स्लो करा. तर हे जाणणं गरजेचं आहे. कारण की आता US आणि इराण त्यांच्यामध्ये काय होत आहे म्हणजे पेट्रोल प्राइसेस पण वाढणार सगळं वाढणार. पण ते आपण तिकडनं आपण इम्पोर्टच करत नाहीये तर मग ते आपल्याला इफेक्ट नाही करायला पाहिजे. माझा कन्सर्न तो आहे. हे बरोबर आहे. एकदम मुद्द्याचा बोलला तुम्ही. आता याचा परिणाम फक्त घरगुती गॅसवरती नाहीये तर तुमचा ओव्हरऑल कारण की कसं आहे की एकदा ह्या बेसिक वस्तू हिट झाल्यानंतर मग तुमचं ट्रान्सपोर्टेशन वाढणार. सगळ्यावरती तो कॉस्ट इफेक्ट पडणार आणि ते पूर्ण इकॉनॉमी जसं आहे तो पूर्ण डिसबॅलन्स म्हणजे आपण वॉर मध्ये नसूनही आपल्यावरती तो डिसबॅलन्स येतोय. राईट. म्हणजे ते जाणणं गरजेचं आहे की म्हणजे हे कुठे सूत्र कुठे फिरतायत. कारण की हे कसं आहे की सगळ्या स्टेट्स मध्ये हाच प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यानंतर मग ते बोलतात ना की कसं असतं की जो घरी बसलेला आहे जो ऑनलाईन ऑर्डर करतोय त्याला 1200 ते 1500 पण द्यावे लागले तर त्याला काय फरक पडणार नाही. पण जो दररोज काम करतोय आणि त्याला पूर्ण महिन्यामध्ये त्याचा एक फिक्स्ड आकडा आहे की मला 3000-4000 रुपयाचाच खर्च करायचा आहे तर त्याच्यासाठी ते डिफिकल्ट होऊन जातं. चलो थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. तर ही परिस्थिती आहे. लोकांचं मत आहे की हा जो स्टॉक केला जातो किंवा स्टॉप केलं जात आहे हा जो स्टोरेज जो आहे नंतर काय पुन्हा भाव वाढतील का. आणि आत्ताची ही परिस्थिती आहे इस्रायल आणि अमेरिकामध्ये इस्रायल अमेरिका इराणमध्ये US आणि इराणमध्ये जो युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम भारतावरती का होतोय ह्याचं प्रश्नाचं उत्तर देखील शोधावं लागणार आहे की कशामुळे. कारण आता फक्त ह्या घरगुती गॅसबद्दल नाही आहे. हॉटेल्स जे आहेत हॉटेल्सही काही ठिकाणी बंद आहेत. आपण त्याचाही आढावा घेणार आहोत. सो चला सर काय वाटतं की हॉटेल चालकांची सुद्धा परिस्थिती वाईट झालेली आहे. मग आता कसा धंदा चालू असेल परिस्थिती काय आपल्या इकडे या
आता बघा आमच्या इथे हा धंदा आहे, यांनी जे बनवून घरनं बनवून आणलेलं आहे, कारण गॅसच त्यांच्याकडे नाही, गॅस मिळाला नाही तर हे छोटे मोठे जे धंदे आहेत, व्यवसाय आहेत ते बिलकुल बंद होते आणि मोठेही व्यवसाय बंद होते. जोपर्यंत गॅसचा काय हे निघत नाही, हे लवकरच्या लवकर बंद झालं पाहिजे आणि लोकांना सुविधा मिळाली पाहिजे. तो कितने दिन से नहीं मिल पा रहा है आपको? ये तो एक हो गया ना, 5-6 दिन हो गए. 5-6 दिन से फिर धंधा एकदम मंदा हाँ, बंद ही हो गया ना. बंदच आहे. बंद है. तो फिर अभी कैसे मैनेज कर पा रहे हो? अभी ग्राहक तो आते जाते होंगे, इससे ग्राहक कस्टमर को आना जाना तो क्या कर सकते, कुछ नहीं कर सकते हम. सिलेंडर नहीं मिलेगा, कमर्शियल बंद है ना अभी. मेन कमर्शियल का लफड़ा है. घर वाला मिल रहा था, घर वाला से अपने को मतलब नहीं है. कमर्शियल बाटला में ना उसके तो लिए अभी ग्राहक तो टूट जाएंगे, इसके जिम्मेदार कौन रहेगा? सरकार ही रहेगी, राइट? जो भी हो बाहर देखो लफड़े चालू, उसके लिए किसके जिम्मेदार के किसको दे सकते हैं. बाहर से माल ही नहीं आएगा तो सरकार भी क्या करेगी उसकी. नहीं, लेकिन बाहर से नहीं रहे ना अपन. बाहर से नहीं लेने, जैसे बाहर से उसको सरकार को माल आएगा तभी तो सब करेंगे ना. सर सरकार के क्या कर सकते हैं बताओ. सरकार भी उसमें कुछ नहीं कर सकता ना. सरकार के पास घर में माल रहेगा तो ही भेजेगा माल. लेकिन ये जो युद्ध है ये आपको पता कहाँ पे चल रहा है? ये अमेरिका और ईरान में चल रहा है. ये तो अपनी टीवी है नहीं तो अपन देखते ही नहीं है सब. सुना तो होगा आपको ये सवाल नहीं आया कि 6 दिन से अपना धंधा बंद है तो सिलेंडर नहीं मिल रहा है, क्यों नहीं मिल रहा है, ये समझ में नहीं आता. ये तो चालू सुन रहे हैं कि लफड़ा चालू बाहर, इसके लिए माल नहीं आ रहा है. तो अगर 1 महीने तक चला तो 1 महीना आपका धंधा बंद कर दोगे? बंद रहेगा. कुछ नहीं कर सकते. सिलेंडर नहीं मिलेगा तो बंद ही रखना पड़ेगा. सर हर एक चीज महंगा भी होगा ना, सिर्फ सिलेंडर की बात नहीं, हर एक चीज महंगा हो जाएगा. जो तेल अपन खाते पीते वो भी सब महंगा हो जाएगा. तेल में भी देखो भाव बढ़ गया, अभी 60 रुपये हो गया, 20 रुपये किलो पीछे बढ़ गया. 140 था 160 हो गया आज. वो भी परवान नहीं रहा है. नहीं पड़ेगा, सब बंद हो जाएंगे अभी. बघा इथे जी परिस्थिती आहे त्यांच्या डोळ्यातले अश्रू सांगतात की सगळं बंद होऊन जाईल दिवस. जी बाहेर युद्ध सुरू आहे आणि त्याचा परिणाम ज्या इथे छोटे छोटे जे उद्योग करतायत, छोटे छोटे जे धंदे करतायत त्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. त्यांना कळत नाही की कुणाकडनं उत्तर घ्यावं, कुणाला प्रश्न विचारावं. काय वाटतं तुम्हाला? आता कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.